असत्य विधाने ओळखा, कायद्यासमोर समानता, आर्टिकल 14. मी मागेही म्हणालो होतो मॅपिंग तुमच्याकडे ठेवा. सगळं लक्ष्मीकांत, सुभाष कश्यप आणि बक्षीचा रिक्वायर्ड भाग संपत आहे. तुमच्याकडे जर ती नोंद असेल तर ते बरोबर संपताना दिसेल. कायद्यासमोर समानता आणि ही सकारात्मक आणि कायद्याचे सर्वांना समान संरक्षण ही नकारात्मक संकल्पना असून या दोन्ही संकल्पनांची मुळे ब्रिटन आणि अमेरिका इथे आहेत. लक्ष्मीकांतमधला डेटा आहे ब्रिटन आणि अमेरिका, इथंच त्यांची ओरिजिन आहेत. कायद्यासमोर समानता, आर्टिकल 14 अवेलेबल टू ऑल म्हणजे भारतीय तसेच परकीय नागरिक प्लस लीगल पर्सन्स म्हणजे कंपन्या आणि कॉर्पोरेशन्स किंवा इतर कुठल्या संस्था लीगल पर्सन्स यांना देखील ते अवेलेबल आहे. 15, 16, 19 आणि 29, 30 वगळता इतर मूलभूत हक्क सर्वांना अवेलेबल आहेत. हे विधान चूक आहे का? कारण इक्वॅलिटी बिफोर लॉ ही संकल्पना अकॉर्डिंग टू लक्ष्मीकांत नकारात्मक आहे आणि कायद्याचे सर्वांना समान संरक्षण ही जी आहे ही सकारात्मक आहे. आता हे नकारात्मक आणि सकारात्मक असं म्हणताना त्याच्यामध्ये एक रिलेटिव्हिटी आहे, सापेक्षता आहे, ती लक्ष्मीकांतमध्ये दिलेली नाही. बक्षीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यात अशी चर्चा केलेली आहे की इक्वॅलिटीचा हा जो काही अधिकार आहे हा जर इलिगली वापरला गेला नाही तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असं सांगतो की तो सकारात्मक संकल्पना म्हणूनच पाहायला गेला पाहिजे. सुप्रीम कोर्टाचं एक वर्डिक्ट असं सांगतं की जिथे इक्वल्स आणि अनइक्वल्स वेगवेगळ्या पद्धतीने ट्रीट केलेले असतात, म्हणजे रेस सुरू होताना साधारणतः कोणी मागे असेल आणि कोणी पुढे असेल ॲज फार ॲज रिझर्वेशन्स अँड दॅट काइंड ऑफ पॉलिसी इज कन्सर्न, तर त्या केसमध्ये तुम्ही काय आहे आर्टिकल 14चं ॲप्लिकेशन होणार नाही. समानता नावाची गोष्ट सकारात्मक अर्थाने यायला पाहिजे, ती लीगल कायदेशीर झोनमधनं यायला पाहिजे, हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकात कायद्यासमोर समानता ही जी तरतूद येते ती नकारात्मक आहे असं म्हणण्यामागचं त्यांचं कारण प्रिव्हिलेज्ड क्लास जो असतो, विशेष हक्क असणारा जो क्लास वर्ग असतो, म्हणजे जो श्रीमंत असू शकतो, जो जाती संस्थेच्या दृष्टीने वरचा असू शकतो, त्याला नकार आहे कुठलीही विशेष फेवर करण्यामागे. म्हणजे ते जे लिहिलंय कायद्यासमोर समानता, कोणालाही फेवर नाही किंवा कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही किंवा न्यायालयीन व्यवस्थेसमोर सगळेजण समान आहेत, कोणीही न्यायालयांच्या वर नाही असं न देणं, नकार. प्रिव्हिलेज्ड म्हणजे विशेष अधिकार असणारा. असे असतात की नाही की तुम्ही बँकेमध्ये उभं राहतात, एखादा अचानक येतो जाडजूड माणूस आणि तो तिकडून जातो आणि तो म्हणतो मॅनेजर माझ्या ओळखीचा आहे, असे असतात की नाही काहीतरी नॉनसेन्स. तर ते वाले सगळे, तर ते जे काही आहे त्यांनी सांगितलं की कायद्यासमोर समानता आहे आणि कायद्यासमोर समानता म्हणजे तुम्ही कायद्याच्या वर नाही, कायद्याच्या सगळ्या समोर आहे, तुम्हाला कुठलाही फेवर झुकतं माप दिलं जाणार नाही, या अर्थानं तो नकारात्मक आहे. कुणाला नकारात्मक? प्रिव्हिलेज्ड क्लासेसला, विशेष हक्क असणारा समाजातला उच्चभ्रू गट. आणि दुसरं जे आहे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज, की कायद्याचे सर्वांना समान संरक्षण आहे, हे कोणाला येतं? जो पिचलेला आहे त्याच्यासाठी सकारात्मक. कारण तिथे जे येतं समान संरक्षणमध्ये काय येतं? इक्वल ट्रीटमेंट है ना, इक्वल सर्कमस्टान्सेसमध्ये इक्वल ट्रीटमेंट, की ज्या घडामोडी होतात त्यामध्ये तुम्ही वर खाली असं कोणी नाही, सर्वांना समान वागणूक जी आहे ती दिली जाईल. लाईक शुड बी ट्रीटेड अलाईक, सगळ्यांना समान वागवलं जाईल, या अर्थाने ती सकारात्मक. म्हणजे पहिली संकल्पना नकारात्मक कोणाच्या सापेक्षतेनं? विशेष हक्क असणाऱ्या वर्गाच्या. आणि दुसरी संकल्पना सकारात्मक कोणाच्या सापेक्षतेनं? कुठलेही विशेष अधिकार नसलेल्या वर्गाच्या दृष्टीने. असं ते निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह लक्ष्मीकांतमध्ये दिलेलं आहे. आयोग तुमचा ते शब्द पकडून काय नकारात्मक काय सकारात्मक असं उलटपालट करू शकतो, म्हणून अविधान चूक आहे. अनुच्छेद 14 मधील मूलभूत हक्क मी आत्ताच बोललो केवळ व्यक्तींना नाही तर लीगल पर्सन्सला देखील आहेत. आणि ए.व्ही. डायसी यांचं रूल ऑफ लॉ, रूल ऑफ लॉ हे सर्वोच्च न्यायालयाने बेसिक स्ट्रक्चर 24 एप्रिल 1973 नंतर केशवानंद भारतीच्या निर्णयानुसार जी संविधानाच्या मूलभूत संरचनेची यादी वेगवेगळ्या खटल्यात केलेली आहे त्याच्यात कायद्याचे राज्य या संकल्पनेचा समावेश केलेला आहे. प्रश्न येऊन गेलेले आहेत. ए.व्ही. डायसी ब्रिटिश ज्युरिस्ट आणि ब्रिटिश जो काही एक्सपर्ट आहे त्याच्या कायद्याचे राज्य या संकल्पनेमध्ये जो तिसरा घटक आहे की न्याय, तुमचे जे अधिकार आहेत हे कोणाद्वारे येतात? न्यायालयांद्वारे येतात. ते भारतीय राज्यघटनेमध्ये किंवा भारतीय इंडियन पॉलिटी राज्यव्यवस्थेमध्ये अनुस्यूत नाही. अब्सेन्स ऑफ आर्बिटरी पॉवर, कुठल्याही अनियंत्रित शक्तीचा अभाव आणि कायद्यासमोर समानता, हे डायसीच्या कायद्याचे राज्य संकल्पनेतली सुरुवातीची 2 तत्व मात्र भारतीय राज्यव्यवस्थेत स्वीकारली गेली आहेत. त्यामुळे ब आणि क करेक्ट आहे, अ चुकीचा आहे.